सध्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मधल्या वेळेसाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी अगदी घरच्या घरी चटपटीत तयार होणारा असा कोल्हापुरी स्टाईल भडंग आज आपण बघणार आहोत। हा भडंग आहे तो जसा विकत सांगली जयसिंगपूरच्या ठिकाणी जसा चटपटीत भडंग मिळतो त्याप्रमाणे आपण आज करणार आहोत। त्यासाठी एक मसाला करणार आहोत। तो मसाला कसा करायचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। तर लगेचच आपण कृतीला स्टार्ट करूया। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता सर्वप्रथम आपण मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे। नेहमी जे आपण बेसन वापरतो ना तेच बेसन आहे, कच्चंच आहे, भाजून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे। आता याच्यात आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, एक अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती घालायची आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने आपल्याला कच्चेच घालायचे आहेत। आणि 3 चमचे लाल पावडर जी आपण नेहमीला वापरतो ना ती पावडर वापरायची आहे। चवीनुसार मीठ किंवा 1 चमचाभर मीठ वापरायचं आहे। आता हे आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे हे एकजीव होतात। मिक्स असा मसाला हा तयार झालेला आहे। आता हाच मसाला वापरून आज आपण भडंग करणार आहोत। बेसन घातल्यामुळे या मसाल्याला किंवा भडंगाला छान असं बाइंडिंग येतं, सुट्टा राहत नाही मसाला। आता इथं मी साधारण पाव किलो हे चिरमुरे आहेत किंवा कुरमुरे आहेत, ते छान नीट करून घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत, अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हे 1-2 अर्धा तास आपण उन्हात वाळवून घेतले तरी चालतात किंवा कढईत पहिल्यांदा हलकेसे भाजून घेतले तरी पण चालतील। आता पळीनं इथं 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की मग ह्यात आपल्याला अर्धी वाटीभर शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होऊस्तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे कच्चेपणा त्याचा उरत नाही। जर कच्चेपणा राहिला तर मग भडंगसुद्धा आपला मऊसूत होऊ शकतो। यासाठी आपण इथं छान असे तळून घ्यायचे आहेत। अगदी शेंगदाणे फुटूस्तोपर्यंत फुटल्यानंतर कळतं की तो फुटलाय आणि मग तो छान असा आतनं पण तळला गेलेला जातो। आता हे शेंगदाणे तळून झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण 10 ते 15 मी लसूण पाकळे आहेत त्या हलक्याशा खलबत्त्या ठेचून घेतलेले आहेत, सालीसकट घेतलेले आहेत, म्हणजे तो छान असा खरपूस स्वाद आहे तो तेलात उतरला जातो। आणि असंच तळून घ्यायचे आपण सगळं जे जिन्नस घालणार आहोत ना ते पहिल्यांदाच तळून घ्यायचे। फोडणी नंतर वरून घालायची आपल्याला, म्हणजे तो मसाला आहे तो कढीपत्त्याला किंवा लसणाला किंवा शेंगदाण्याला नुसता चिकटून राहत नाही। यासाठी हे सर्व जिन्नस आहेत ते तळून घ्यायचे आहेत। इथं लसूण पण छान असा खरपूस तळून झालेला आहे। आता आपण शेवटी कढीपत्ता आहे तो तळून घेणार आहोत। साधारण अर्धी वाटी कढीपत्ता मी घेतलेला आहे। कढीपत्ता लगेच तळला जातो आणि छान असा आवाज येतो तळल्यानंतर तो, त्यामुळे कढीपत्ता आपल्याला छान असा कुरकुरीत होऊस्तोपर्यंत तो तळून घ्यायचा आहे। हलकासा नरम झाला की लगेचच आपण तो काढून घ्यायचा आहे। आता कढीपत्ता काढून घेतलेला आहे। आता त्याच तेलामध्ये तेल गरम आहे, गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद केलेली आहे। आता मसाला आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून त्यामुळे भडंगाला कलर सुद्धा छान येतो। आता वरून आपल्याला हे चिरमुरे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। शेंगदाणे, कढीपत्ता आणि लसूण आहे तो आपण नंतर घालणार आहोत। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेला आहे। आता वरून आपल्याला हे कढीपत्ता, शेंगदाणे आणि लसूण घालून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे कढीपत्त्यालाच किंवा नुसतं शेंगदाण्यालाच तो मसाला चिकटून राहत नाही। जर फोडणीतच आपण घातला ना मसाला तर मग तो सगळा कढीपत्त्याला चिटकून राहतो। असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, त्यामुळे मसाला आहे तो चिरमुऱ्याला छान पैकी लागला जातो आणि मस्त इथं आपला हा चटपटीत भडंग तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मसाला करून हा भडंग नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्ही केलेली रेसिपी कशी वाटली तुम्हाला। आणि मस्तपैकी असा मधल्या वेळेत खाण्यासाठी घरातच
असलेल्या साहित्यामध्ये पटकन तयार होणारा हा कोल्हापुरी स्टाईल भडंग तयार झालेला आहे। तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो घालून सुद्धा लिंबू पिळून अप्रतिम लागतो। मधल्या वेळेसाठी मुलांना दिला तर अगदी छान आहे। तर नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। थँक्यू।